नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोणावळा शहर लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी पत्रकार परिषदेला पुन्हा एकदा सामोरं जात आहे. आपणा सर्वांना संबोधण्यासाठी या ठिकाणी मावळ तालुक्याचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके उपस्थित झालेत. त्यांच्या समवेत लोणावळा शहराचे निरीक्षक आमचे ज्येष्ठ नेते विठ्ठल शिंदे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष साहेबरावजी कारके साहेब, माजी अध्यक्ष विलासरावजी बडेकर आणि आपण सर्वच पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित झालात. आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांना संबोधित करतील. अण्णा तुम्ही दोन उमेदवार आहेत ते तुम्ही जाहीर करा ना. तुम्ही निरीक्षक नाते कोणते? आता आमच्या दुसऱ्या यादीतील 2 उमेदवार प्रभाग क्रमांक 6 मध्ये आणि 7 मध्ये हे दोन हो निरीक्षक विठ्ठल शिंदे या ठिकाणी त्यांचे नाव लोणावळा शहराच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही उमेदवार या अगोदर जाहीर झालेले आहेत. क्रमांक 6 आणि 7 मध्ये 2 उमेदवार सर्वानुमत या ठिकाणी मी जाहीर करतो. 6 नंबरमध्ये गौरी मनोज लवळकर आणि 7 नंबरमध्ये आरती मारुती. बाकीचे विषय आमदार साहेब आपल्या समोर मांडतील. लोणावळा नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपल्या सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी संबोधित करण्याकरता निमंत्रित केलं. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित आपल्या लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकी निरीक्षक म्हणून असलेले सन्मान्य मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठल शिंदे, माजी गटनेते साहेबराव कारके, शहराचे अध्यक्ष, माजी अध्यक्ष, सर्वच माझे सहकारी पत्रकार बांधवांना आणि भगिनींनो, मागच्या काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये राजेंद्रजी सोनवणे यांची नगराध्यक्षपदाकरता उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि इतर प्रभागातले देखील सदस्यांची किंवा उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. आणि त्या पत्रकार परिषदेला मी नसताना माझे सहकारी तालुक्याचे अध्यक्ष गणेशभाऊ खांडगे यांनी या सर्वच मान्यवरांनी ती यादी जाहीर केली. आज शहरामध्ये आलो होतो आणि पत्रकार 2 नावं जाहीर करत असताना आपल्यासमोर माझे सहकारी ही 2 नावं जाहीर करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जो काही निर्णय काही भागातल्या किंवा काही ठिकाणच्या उमेदवारीबाबत घेतलेला आहे त्यामध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये स्वर्गीय राजेंद्रजी चौधरी हे आपल्या नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष यांची कन्या सना चौधरी ही शिवसेनेकडनं उभी आहे. आणि आम्ही शादनबाबी असेल किंवा चौधरी परिवार हा कायम या शहरामध्ये देखील एक चांगल्या पद्धतीने काम करणारा अग्रेसर असलेला परिवार आहे. आणि त्या परिवारातील एक कन्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रथमतःच सहभागी होती. आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आम्ही कुठलाही उमेदवार सना चौधरीच्या समोर द्यायचा नाही अशा पद्धतीचा निर्णय केला आहे. आणि ज्यांनी महायुतीचा धर्म पाळून विधानसभेच्या निवडणुकीला माझ्या खांद्याला खांदा लावून मला साथ दिली असा सहकारी देवीदासजी कडू यांच्यासमोर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठल्याही प्रकारचा उमेदवार त्या ठिकाणी देणार नाही अशा पद्धतीचा आमच्या कोर कमिटीतला निर्णय आज या ठिकाणी जाहीर करतो. बाकी इतर राहिलेल्या ठिकाणी सर्वच्या सर्व जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ चिन्हावरती या निवडणुकीला सामोरे जातोय. उद्या सकाळी जवळपास 25 उमेदवार यांच्या समवेत आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत असताना अर्ज भरण्याकरता
बांगरवाडी या ठिकाणून जाणार आहोत. लोणावळ्यातील जनतेच्या जीवावरती, त्यांच्या विश्वासावरती ह्या निवडणुकीला आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकास कामाचा अजेंडा घेऊन या निवडणुकीला सामोरे जातोय. उद्या सकाळी 10 वाजता सर्वच्या सर्व उमेदवार आणि तालुक्यातील आम्ही प्रमुख पदाधिकारी फॉर्म भरण्याकरता जातो. हे देखील आपल्या माध्यमातून या ठिकाणी मला सांगायचं आहे. अण्णा, आपण या ठिकाणी सांगितलं की राजूभाई चौधरी यांची मुलगी सना यांच्या विरोधात आपण उमेदवार देत नाहीये. सोबतच आपण दिग्विजय जोगपुडे यांनी आपल्यासोबत काम केलेलं आहे म्हणूनही त्यांना उमेदवार देत नाही. मात्र हा जर नियम असेल तर मग भाजपचे जे तत्कालीन शहराध्यक्ष होते अरुण लाड यांच्या पत्नी देखील वलवणमधनं उभ्या आहेत, ज्यांनी तुमच्यासोबत काम केलेलं आहे. सोबतच नगराध्यक्षपदाचे उमेदवार सूर्यकांतजी वाघमारे यांनी देखील आपल्यासोबत आपल्या खांद्याला खांदा लावून काम केलं होतं. मग त्यांच्या बाबतीमध्ये वेगळा निर्णय का? नाही, सूर्यकांत वाघमारे साहेबांची उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र भाऊंची उमेदवारी आम्ही जाहीर केली. आता असं जर म्हटलं तर उद्या 70% उमेदवार आम्हाला सोडून द्यावे लागतील. परंतु ज्यांनी पहिल्यापासून ठाम भूमिका घेतली, वाघमारे साहेबांनी पण आमच्या मागं उभं राहायची ठाम भूमिका घेतली. त्यामध्ये वाघमारे साहेबांना आम्ही विनंती केली की आपण आमच्याबरोबर राहिलं तर अधिक सोयीस्कर होईल. परंतु त्यांनी त्यांची भूमिका आज वेगळ्या पद्धतीची घेतलेली आहे. आणि शिवसेना शिंदे साहेबांची त्यांच्यासोबत जायचं त्यांनी निर्णय केलेला आहे. अरुण भाऊची सुद्धा उमेदवारी अजून जाहीर झाली नाही, माझ्या माहितीप्रमाणे का झाली अजून झालेली नाही. अधिकृत मला माहिती जी आहे की त्यांची अजून अरुण भाऊच्या मिसेसची उमेदवारी जाहीर झाली नाही. परंतु मी त्यांना सांगितलं होतं तुम्ही थांबावं, तुम्हाला सुद्धा वेगळ्या पद्धतीने मी संधी द्यायचा प्रयत्न करीन. मग त्यामध्ये एक ऑप्शनचं आपल्याकडे एक ऑप्शन आहे किंवा बाकी देखील संधी द्यायला वेगळ्या ठिकाणी स्कोप आहे. परंतु आता त्यांनी त्यांची वेगळी भूमिका मांडली. मी देवीदास कडूंचं मी आवर्जून का सांगितलं, एकतर तो स्वतःही हळवा आहे, थोडासा फिजिकली काही त्याच्या अडचणी आहेत. आणि आपण एखाद्या व्यक्तीच्या द्वेषापोटी किंवा आपण राजकारण करत असताना आपले संबंध, आपली मैत्री आणि आपण त्या परिवाराचा देखील विचार केला पाहिजे. म्हणून देवीदासच्या बाबतीतला मी तो विचार करतोय की त्याला माझ्यामुळे शारीरिक जो काय त्रास आहे तो होऊ नये. म्हणून आम्ही निर्णय केला की त्या ठिकाणी आपण उमेदवार द्यायचा नाही. आणि मागील 2-3 दिवसापासून युती होणार नाही होणार याबाबतच्या वेगवेगळ्या चर्चा चालू आहेत. आता नेमकं काय पडद्यामागे काही भूमिका अजून चालू आहे? आता युतीचा विषय सोहळ्यातला तर त्यांनी संपवला, आता तुमच्या समोर त्यांनी मांडलेला आहे. परंतु मला असं वाटतं की त्यांनी संपवला आहे का अजून काय सुरू आहे, अंतर्गत काय खलबत्तं चालू आहे मला माहीत नाही. जर त्यांनी संपवला असतं तर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला असता, बाकीचे उमेदवार जाहीर करायला पाहिजे होते. पण जर वरिष्ठांकडनं काही सूचना त्यांना आल्या असतील किंवा येणार असतील तर मला माहीत नाही. आपल्याकडनं हा विषय संपलेला आहे की आपल्याकडनं पण चालू आहे? आता माझ्याकडनं काय संपवायचा विषय, जर मुख्यमंत्री मोदयांच्या समोर तळेगावचा नगराध्यक्ष भारतीय जनता पक्षाचा कमळ चिन्हावरती करायचा आणि लोणावळ्याचा घड्याळ चिन्हासमोरचा नगराध्यक्ष 2.5 वर्षाकरता करायचा, हा निर्णय झाल्यावरती माझ्याकडनं संपवायला काय राहिलंच नाही आहे. संपवायचं त्यांनी आहे, त्यामुळे त्यांना संपवायचं का वाढवायचं तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. अनेक उमेदवार असे आहेत की ज्यांना खरं तर आपल्याकडनं उमेदवारी हवी होती, मात्र आपल्याकडनं उमेदवार न मिळाल्याने कोणी अपक्ष गेलेला आहे तर कोणी दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. बघूया आता शेवटी बघा, जागा 2 आहेत प्रत्येक प्रभागात आणि इच्छुक आमच्याकडे 4-4, 6-6 जण आहेत. प्रत्येकाला कन्व्हिन्स करतोय की तुम्ही थांबा, तुम्हाला संधी आता नाही तर नंतर द्यायचा मी प्रयत्न करीन. वेगळ्या कमिटीवरती असेल तिथं देता येईल तिथंही करेन. परंतु प्रत्येकाला असं वाटतं की मला आत्ताच निवडणुकीला तिकीट मिळालं पाहिजे, मी आत्ताच उभा राहायला पाहिजे, आत्ता नाही तर परत नाही. पण अजून फॉर्म भरायचे दिवस संपलेले नाही आणि माघारीचे पण दिवस संपलेले नाही आहेत. माघारीपर्यंत मला जेवढ्या माझ्या सहकार्यांना थांबवता येईल किंवा ज्यांना विश्वासात घेता येईल तेवढा घेण्याचा मी प्रयत्न करतोय. अजून बरीच उलथापालथ व्हायची, बघूया. अण्णा, सुरुवातीला आपण पहिली जी यादी आहे ते पहिल्या यादीमध्ये 15 उमेदवारांची घोषणा झाली प्लस नगराध्यक्षांची घोषणा झाली आणि आता आपण 2 उमेदवारांची घोषणा केलेली आहे. एकूण 27 उमेदवार आहे. अजून 10 जागा रिक्त सोडलेल्या, त्यातल्या 2 जागांचं आपण सांगितलं, मात्र अजूनही 8 जागा रिक्त आहेत.
त्या कशामुळे रिक्त आहेत, त्या काय जाहीर केल्या जात नाही? रिकाम्या जागा रात्री भरल्या जातील, उद्या सकाळपर्यंत तुमच्याकडे येतील. अच्छा, म्हणजे तिसरी यादी समोर येईल. उद्या सकाळी तिसरी यादी आणि ते सगळेच्या सगळे उमेदवार तुमच्या समोर असतील. थेट फॉर्म भरून अजून काय विचारायचं? विचारा तुम्ही, काळजी करू नका, मी खुला बसलोय. अण्णा, लोणावळ्यामध्ये खऱ्या अर्थाने हे जे काही सगळे जे कन्फ्युजन लोकांमध्ये तयार झाले, जी साशंकता तयार झालेली आहे की आता तुम्ही सांगितलं तसं, मात्र तरी देखील युती होणार का नाही, एकीकडनं म्हटलं जाते की युती होणार नाही, तुम्ही सांगताय की युती होण्याची, म्हणजे अजूनही तुम्ही शक्यता नाकारलेली नाहीये. अशामध्ये नक्की मग नागरिकांनी काय समजायचं, ह्याच्यामधनं काय अर्थ घ्यायचा? विशालराव, मी तुमचे काही प्रश्न पाहतो. तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारला, युतीचं काय झालं, तुम्हीच विचारलं ना की आमदारांनी सांगितलं की युती झाली, मग हे फसवेगिरी झाली किंवा अफवा आहे, हे तुम्हीच लावलं, बरोबर आहे ना? बरोबर. मग ज्या वेळेला तुम्ही माजी मंत्र्यांना, बाळा भेगडेंना विचारलं आपण की आपण युतीच्या संदर्भात काय निर्णय केलेला आहात, किंवा सुनील शेळकेंनी सांगितलं की तळेगावला आणि लोणावळ्याला 2.5 वर्ष ठरले, त्यावेळी त्यांनी काय सांगितलं तुम्हाला की लोणावळ्याचा निर्णय हा लोणावळ्याची कोर कमिटी घेईल, बरोबर आहे, आणि तो सर्वस्वी अधिकार त्यांना आहे. मग एका बाजूला सांगतायत की सर्वस्वी अधिकार लोणावळ्याच्या कोर कमिटीला आहे, आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि बाकीची यादी आम्हाला वरिष्ठांकडनं येणार आहे, हे पण कोण सांगतंय? कोण सांगतं? माजी मंत्री सांगतात, बरोबर आहे ना? मग त्यांच्याच बोलात बोल आहे का? किंवा ते जे सांगतायत की इथला सर्वस्वी अधिकार आम्ही लोणावळ्यातल्या नागरिकांना किंवा इथल्या आमच्या कोर कमिटीला दिलेला आहे, मग दिला तर तुम्ही नगराध्यक्षपद वरती प्रदेशला का पाठवलं? आमदार साहेब, काय आहे की तळेगावला एक निर्णय होतोय, इथे एक तुम्हाला निर्णय जे होतोय. विचारतो, एक मिनिट. आमदार साहेब, काय होते की याच्यामध्ये आहे ना, म्हणजे आता जे काही दोघांची जी वक्तव्य आहेत त्याच्यामध्ये दोघंही एकमेकांवरती थोडक्यात जरा अविश्वास दाखवतात. जर विश्वास नाही तर मग ही गणित जमतात कशी, तिकडे एक आणि इकडे एक? मी तुम्हाला सांगतो, विश्वास अविश्वास किंवा युती होणार की नाही होणार, झाली का नाही झाली, का नाही झाली, कोणामुळं नाही झाली, हे आज मला वाटतं की बोलण्यापेक्षा फॉर्म भरण्याची मुदत संपू द्या. मग आम्ही खरं मानायचं कोणाचं? एक मिनिट ऐका ना, फॉर्म भरण्याची मुदत संपू द्या, त्यानंतरनं त्यांनी त्यांची भूमिका क्लिअर केली की मी माझी भूमिका क्लिअर करणार. मग कुणी विश्वासघाती काम केलं, कुणी गैरविश्वास केला, आणि कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय, याचं दूध का दूध पाणी का पाणी मला करावंच लागणार आहे. शेवटी मी एक लोकप्रतिनिधी आहे, मी काय असं गप्प बसणाऱ्यांमधला नाहीये, मी माझी भूमिका स्पष्ट मांडणार. मी आज तुम्हाला काय सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही असा प्रश्न विचारता की युती होणार का नाही होणार लोणावळ्याच्या बाबतीत, निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2.5 वर्षाकरता नगराध्यक्षपद द्यायचं आणि तळेगावला भारतीय जनता पक्षाला 2.5 वर्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून द्यायचं, हा निर्णय झालाय. हे तुम्ही विचारलं होते, सांगतात की लोणावळ्याची कोर कमिटी निर्णय घेईल, आणि तेच तुम्हाला थोड्या वेळ सांगतात की आमचं नगराध्यक्षपद हे प्रदेश पदाधिकाऱ्यांना किंवा आमच्या वरिष्ठांकडे नाव पाठवली आणि तिकडून जाहीर होईल. ह्याचा अर्थ तुम्ही स्पष्टता आहे का ती बघा ना पहिली. याच्यातच कळतं ना आपल्याकडे काय त्यांचं गोड बंगाल चाललंय ते. आपण आज मला वाटतं, मी अजूनही सांगतो की मी ज्या भूमिकेमध्ये किंवा माझ्या पक्षातले प्रमुख कोर कमिटीतले नेते जे मला सांगतात की आपण 2 पाऊल मागे येऊन सामोपचाराने मिटवलं तर आपलं गाव, आपला तालुका हे देखील शांत राहील आणि एक सामाजिक सलोखा जपला जाईल, एक चांगला संदेश त्या राज्यामध्ये जाईल. त्याकरता आम्ही 2 नाही 10 पाऊल मागालो, परंतु बघूया, अजून वेळ गेलेली नाही. त्यामुळे त्यांनी एकदा त्यांची भूमिका क्लिअर झाली, त्यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर झाला की मग मात्र मी सगळे व्यवस्थित पाहण्यानं तुमच्याशी बोलतो. लोणावळ्यासाठी टाळीसाठी तुमचा हात अजूनही पुढे दिसतोय. हात पुढं मागं करायचा हा विषयच नाही राहिलेला. हात पुढं मागं करायचा हा विषयच नाही. लोणावळ्याचं नेतृत्व वेगळं आहे का राज्यातून किंवा तालुक्याचं नेतृत्व लोणावळ्याकरांनी मान्य करून ते या सगळ्या प्रक्रियेत पुढे येत आहेत. तर बघू आता 2 दिवसात कळणार आज उद्यापर्यंत. काय झालंय, भाजपने भाजपचे उमेदवार जाहीर केलेले आहेत, राष्ट्रवादीने राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर केलेले आहेत. मात्र मुरली यांना जसे म्हटलं होतं की मामा भाच्यांचं आता हे जे सगळं चालू आहे याच्यामध्ये उमेदवारी जाहीर झाल्या, प्रचाराचे नारळ फुटले, प्रचार चालू आहे, पण एक बी फॉर्म मिळतो का नाही याच्यासाठी सगळे इच्छुक उमेदवार मी तुम्हाला सांगतो, नगर अध्यक्ष पदाचा फक्त विषय झाला लोणावळ्यातला. तळेगावच्या जागा वाटपापर्यंत विषय क्लिअर केला आणि
जो लोणावळ्याचा विषय झाला तो फक्त नगराध्यक्षपदाचा, कारण खाली सगळंच अलबेले असं नाही. तर काही ठिकाणी म्हणलं मैत्रीपूर्व लढू द्या, बघू ना. मी आज तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर सांगत नाही, परंतु सगळे एकदा ही फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. झाल्यानंतर मी लोणावळकरांना पण सांगणारच आहे ना. आमदार साहेब, फक्त एकच विचारायचं आहे. खरं तर आपण ज्यावेळेस उमेदवारी आपल्या जाहीर झाल्या, तर लोणावळ्यामध्ये आपली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सर्वाधिक जी चर्चा झाली ती म्हणजे नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवाऱ्या एका अर्थाने आपल्याकडनं डावलल्या गेल्या, असं एक सगळीकडे आहे की आरोही तळेगावकर असेल जे आपल्या पक्षाच्या कार्यकर्ते होत्या, त्याचप्रमाणे सूर्यकांतजी वाघमारे. तर नक्की झालेलं आहे? माझ्याकडे एकच उमेदवारी नव्हती. माझ्याकडे राजूदादा सोनवणे असेल, ज्योतिताई मालकोटे, त्यानंतरनं आरोहीताई वाघमारे साहेब, अजून कोण रे, सुरेश भाऊ धस होते, सुरेश दिसे. आमच्याकडे 5-6 जण इच्छुक होते. त्यापैकी आम्ही 13 जणांची नावं द्या ना. असे 12-13 जण आमच्याकडे जे इच्छुक होते त्यापैकी आम्ही एक जण दिले. लोणावळ्याकरांचा कौल पाहता किंवा एक त्यांची संपूर्ण पार्श्वभूमी पाहता आम्हाला सोनवणे साहेब देखील योग्य आहेत. आणि बाकीच्यांना आम्ही काय नाव ठेवतो असं समजू नका, त्याचा गैरअर्थ घ्याल. सगळेच चांगल्या पद्धतीने काम आपल्या परीने करतायत, परंतु राजूदादा सोनवणेचं देखील आम्ही उमेदवारी म्हणून आमच्या कोर कमिटीने निर्णय केला आणि त्याचा निर्णय झालाय. अण्णा जो फॉर्मचा विषय झाला होता, सुरेखाताई त्या दिवशी बोलताना असं म्हणाले की मागच्या 5 वर्ष मी नगराध्यक्ष आहे, त्याच्या आधी सुद्धा 2.5 वर्ष मी नगराध्यक्ष होते. भाजपाचा इथं 7.5 वर्ष जवळपास नगराध्यक्ष असताना आम्ही राष्ट्रवादीचा पहिला नगराध्यक्ष, हा फॉर्म्युला कसा एक्सपेक्ट करायचा? त्यावर त्यांचा कॉल नाहीच येतो. वरिष्ठ मला भाजपमध्ये कोण आहेत ते आता बघू, उद्या परवा कळेल. आणि कोण पहिलं कोण दुसरं हा अधिकार ठरवायचा बाळा भेडीना अधिकार होता, फडणवीस साहेबांना होता का इथल्या कोर कमिटीला होता ते मला माहीत नाही. परंतु जर त्यांच्या इथल्या कोर कमिटीला होतं तर त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत यायलाच नको होतं. हा विषय घ्यायलाही नको आता. हो, हे 17 तारखेच्या संध्याकाळपर्यंत टाइम संपेपर्यंत तरी हे कोडं सुटणार आहे का? नाही, उमेदवारी त्यांची जाहीर झाली की कोडं संपलं. त्यांची उमेदवारी जाहीर व्हायची मी वाट बघू नये. अच्छा, म्हणजे कोडं सुटतंय का नाही याची वाट आपणही बघताय का? हा, मग काय, मी आज कसं डायरेक्ट म्हणून ना की आमची युती तुटली किंवा आमचा उमेदवार दिलाय मग त्यांनी उमेदवार द्यायचा किंवा नाही द्यायचा, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ज्यावेळेला त्यांचा उमेदवार येईल त्यावेळेला मी सगळी घटनाक्रम जो काय तो मी लोणावळकरांच्या समोर मांडणारच आहे. पण अण्णा, तळेगावला जे गणित आपण बसवलं त्याला सक्सेस झालात, मग लोणावळ्याचं गणित बसण्यामध्ये काय फिसकटलं नक्की? मला नाही माहिती काय अजून कुठे फिसकडले. तर आम्ही फिसकडला असं म्हणत आहे, तुम्ही म्हणताय अजून कुठे त्यांचा उमेदवार जाहीर झाला. म्हणजे याचा अर्थ आज तरी मला वाटतं ते राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाला एकमत असावं त्यांचं. आता मी अजून धरून चाललोय. वाघमारे साहेबांनी देखील संभाव्य उमेदवार म्हणून काल गिरीश कांबळे या नावाची त्यांनी घोषणा केलेली आहे की आमचा संभाव्य उमेदवार आहे नगराध्यक्ष पदाचा. आणि संभाव्य उमेदवार घोषित केल्यानंतर का आसपासनं त्यांनी सकाळपासून सगळीकडे गाठी संभाव्य अजून 3-4 उमेदवार आहेत तसे सगळ्याच पक्षाचे आहेत. पण ज्या वेळेला अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर होईल त्यावेळेला नक्कीच मी बाकीची सगळी परिस्थिती किंवा जे काय झालेला घटनाक्रम आहे तो मी तुमच्या माध्यमातून लोणावळकरांना मांडील. धन्यवाद. ओके, धन्यवाद. थँक्यू.